माननीय अमित भाईंचा महाराष्ट्राचा विभागचा प्रवास सुरू आहे। त्या विभागच्या प्रवासामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आज संध्याकाळी 6 ते 8:30 असे 2.5 तासाचा वेळ त्यांनी दिलेला आहे। 2 दिवसात 4 ठिकाणचे मेळावे आटपायचे असल्यामुळे त्यांचा शहरामध्ये बाकी कुठलाच कार्यक्रम नाही। ते एअरपोर्टला आले की डायरेक्ट बैठकस्थानी येतील। साधारणतः पश्चिम महाराष्ट्राचे शासकीय 5 जिल्ह्यांना संघटनात्मक सोय प्रवासाची कोऑर्डिनेशन म्हणून 13 जिल्हे गेले आहेत। त्या 13 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला अपेक्षित कोण असा निकष दिलेला आहे। तो निकष पाळल्यानंतर 1100 संख्या अपेक्षितांची झाली। जवळजवळ सगळे अमितभाईंची बैठक अमितभाईंना ऐकायला मिळेल, अमितभाईंना बघायला मिळेल म्हणून सगळे 1100 जण बैठकीला येतील, कारण त्याचा फीडबॅक जो घेतला त्याच्यात येणार असं झालं। अमितभाई स्वतः बैठक चालवणार आहेत। काही प्रमाणात आमचे राज्याचे अध्यक्ष बावनकुळेजी प्रास्ताविक करतील, माननीय देवेंद्रजी काही राजकीय विश्लेषण करतील, पण विचारपूस जी आहे किंवा आपापल्या विधानसभेमध्ये एक एव्हरेज 400 बूथ असतील आणि त्याला 5 ने भागल्यानंतर साधारणतः 80 शक्ती केंद्र तयार होत असतील, तर सगळी झाली आहेत ना। अगदी थेट मंडलाच्याही आतमध्ये जी छोटी रचना असते, जी शहरामध्ये असते प्रभाग आणि जिल्ह्यामध्ये असते पंचायत समिती, तिथपर्यंत सगळे मोर्चे, सगळे प्रकोष्ठ यांचे सगळे 60 पदाधिकारी झाले आहेत ना, अशी काही विचारपूस करतील आणि ते काही मार्गदर्शन करतील। ती अपुरी माहिती अपुरी, या निमित्ताने माहिती तुमची करेक्ट करतो। पश्चिम महाराष्ट्र जो काँग्रेसचा आणि नंतर पवार साहेबांचा गड मानला गेला, तिथे 10 पैकी 6 जागा महाविकासच्या आल्या, 4 जागा आमच्या, एक आणखीन आली असती, म्हणजे ती कुठलीही येऊ शकली असती, एक आणखीन आली असती तर 5-5 झाल्या असत्या। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या मतदानात आम्हाला महाविकासपेक्षा 2 लाख मतं जास्त आहेत। त्यामुळे काही पिछेहाट वगैरे झालेली नाही। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले आम्ही जिंकलेली आहे, सातारा आम्ही जिंकले आहे, पुणे आम्ही जिंकले आहे, मावळ आम्ही जिंकलेली आहे, आणि त्यामुळे पिछेहाट वगैरे काही झालेली नाही। 2 लाखाने आम्ही जास्त आहोत। मगाशी म्हटल्याप्रमाणे वर्षानुवर्ष पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा गड असूनही 19ला सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून असणाऱ्या संख्या आणि शिवसेना आणि आम्ही महायुतीमध्ये असणाऱ्या संख्या ही जवळजवळ एकमेकाला घासून आहे। ती घासणं सोडा, यावेळेला आम्ही 2 पावलं पुढे जाऊ, म्हणजे 58 जागा साधारणतः या मतदारसंघात असतात। मी 2 टर्म ह्या मतदारसंघाचा पुणे पदवीधरचा आमदार होतो। पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर धरलं जातं, कधी कधी नाशिक धरलं जातं, पण आम्ही धरताना पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर धरतो। 58 विधानसभा येतात। या 58 विधानसभांमध्ये त्यांच्या 25 जागा असतील तर आमच्या 21 जागा आहेत, तर ह्या उलट वाढतील। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेला समजा भारतीय जनता पार्टीची एकही नाही, पण महायुतीची 1 आणि सहयोगी पक्ष 3 असे 4 होते, म्हणजे 10 पैकी 4 होतो आम्ही, 6 ते होते। तर आता 10 पैकी 6, 7 इथपर्यंत आमची बदल जाईल। आता कसे तर दक्षिण आम्ही जिंकणार होतो, कसे तर कोल्हापूर उत्तर आम्ही जिंकणार होतो, कसे तर हातकणंगले आम्ही जिंकणार होतो। यावर तुमचं काही मत असेल तर मला सांगा, मग ते मी आकडेवारीने करेक्ट करतो। लोकसभेला संपूर्ण देशामध्ये संविधान बदलणार अशा प्रकारचं नॅरेशन असूनही हातकणंगले विधानसभेसारख्या राखीव मतदारसंघामध्ये सिटिंग काँग्रेसचा आमदार असताना सुद्धा आम्ही 17,000ने पुढे आहोत। ते 19चा असणारा 40-42 हजाराचा जो बॅकलॉग आहे तो आम्ही 6,000पर्यंत खाली आणला। आता त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आली, म्हणजे 6,000चा 12,000 म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स संपून पॉझिटिव्हकडे आम्ही गेलोय। उपस्थितीत प्रवेश असल्यामुळे माननीय देवेंद्रजी त्यातलं एक हाती सगळं बोलणं करतायत, तर आता ह्या क्षणी मला माहित नाही की कोणाचा प्रवेश होणार आहे। दादा आताच्या पण अशामध्ये छोटे पक्ष जे आहेत, उदाहरणार्थ आपण विनय कोरेंचा घेऊ, तर त्यांनी तर आपल्या उमेदवारी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे। असं आहे की ज्या वेळेला एकापेक्षा जास्त पक्ष असतात त्यावेळेला शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी सोडाच, पण एखाद्या छोट्या पक्षाने सुद्धा 288ची तयारी करायची असते। राजकारणामध्ये कधी काय भांडण होईल आणि वेगळं लढावं लागेल सांगता येत नाही। 2014 त्याचं उदाहरण आहे। 2014ला जर आम्ही सगळ्या जागा लढाव्या लागतील अशी तयारी केली नसती
तर 288 जागे आम्हाला उमेदवार देता आले नसते. पण आम्ही सगळ्या जागी उमेदवार देऊ शकलो आणि 122 जागा जिंकू शकलो. याचं कारणच असं 123 जागा. ते कारणच असं की आम्ही सदा सर्व काळ 100% 100% भाजप याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मग आम्हाला युती नको असते, युती हवी असते, पण युती आम्हाला आमच्या टर्म्सवर हवी असते. आणि आमच्या टर्म्स म्हणजे काय, तर दुसरा अन्याय करणार नाही. अरे वाजिब बोला यार, योग्य बोला यार. आणि मग वाजिब जे बोलत नाहीत त्यांच्याशी युती तुटते. आणि त्यामुळे पहिला मुद्दा असा की सगळ्यांनी सगळ्या मतदारसंघाची तयारी न करणं म्हणजे राजकीयदृष्ट्या मूर्खपणा आहे. सगळ्यांनी करत, राष्ट्रवादीने करत, सगळ्यांनी करत. आता मुद्दा आहे की जनस्वराज्यसारखे जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या बाबतीमध्ये हे गृहीतच आहे की त्यांना तो जो त्यांचा सिटिंग मतदारसंघ आहे मिळणार आहे. आता त्यांनी पण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणं चुकीचं काय. मग आई सुद्धा रडल्याशिवाय देत नाही असं म्हणून मग 1-2-4 मतदारसंघामध्ये बोलून ठेवायचं. याचा अर्थ ते त्या वाढीव 2-4 जागा म्हणजे त्यांची जी सिटिंग आहे त्याच्यात कोणाचं दुमतच नसतं, पण वाढीवमध्ये त्यांनी म्हणायचं असतं, शक्य झालं तर द्यायचं पण असतं. आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळे मतदारसंघ घोषित केले याचा अर्थ ते त्यांना मिळाले, याचा अर्थ ते त्याच्यावर अडून बसतील असं विशेषतः विधेयकाच्या बाबतीत तर कधीच होणे शक्य नाही. बावनकुळे नावाच्या कोणा नावाला, सुधीर मुनगंटीवार नावाच्या कोणा नावाला तो भूखंड दिला जात नाही. ते देवस्थान हे त्या नेत्याशी जोडलं जातं म्हणून तुम्ही म्हणा की बावनकुळेंना दिला, पण बावनकुळेंच्या तिथे कोणाला दिला तर कोराडी देवीच्या, म्हणजे ज्याला संपूर्ण विदर्भामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये मोठं महत्त्व आहे. म्हणजे राष्ट्रपती महोदय आल्यानंतर ज्याने इच्छा व्यक्त केली की कोराडी देवी दर्शन घ्यायचं, अशा ठिकाणी एखादा दिला गेला तर तो, मी 3 वर्ष महसूल मंत्री होतो, महसूलच्या नियमाप्रमाणे दिला जातो. यात सगळे नियम असतात. एक जाहिरात द्यायची असते, कोणाला प्लॉट हवाय विचारायचं असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा सरकारी हिशोबाने नजराणा द्यायचा असतो. कधी कधी ते काम खूप महत्त्वाचं असेल तर नजराणा रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये आणायचं. ही सगळी लिगल प्रोसिजर आहे. एक काळ स्वतःच्या शिक्षण संस्थांना, स्वतःच्या साखर कारखान्यांना, स्वतःच्या सूतगिरण्यांना किती प्लॉट दिले आहेत. मी महसूल मंत्री असताना ह्याला चाप लावला. माझ्या 3 वर्षाच्या महसूल मंत्रीच्या खात्यामध्ये 1 इंचही जमीन कोणाला दिली नाही. जी दिली गेली ती चांगल्या कामासाठी दिली गेली. ज्या चांगल्या कामासाठी दिली गेली त्याची प्रोसिजर फॉलो झाली. या सगळ्यांचे प्रश्न ॲट दी मोस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये, अधिकाधिक त्यांना समाधान मिळण्या एवढे सोडवण्याचा खूप आटोकाट प्रयत्न चालला आहे. परवा जे 3 रिटायर जजची कमिटी अपॉइंट केलेली आहे, एक तर रिटायर जज जे उत्तर प्रदेशचे चीफ जस्टिस होते भोसले, जे सहज माहिती असावं म्हणून माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंचे चिरंजीव आहेत. एक गायकवाड साहेब जे ज्यांच्या काळात पहिल्यांदा आरक्षण मिळालं असे मागास आयोगाचे अध्यक्ष रिटायर जज गायकवाड, आणि कुणबी दाखले देण्यासाठी सुकरता यावी यासाठी रिटायर जज शिंदेची कमिटी अपॉइंट केली. या 3 जणांची कमिटी जी आहे त्यांना इंडिपेंडंट काम आहेत, पण तिघांनी मिळून ह्या सगळ्याचा अभ्यास करायचा. त्यांच्याबरोबर पहिली बैठक झाली किंवा अनेक बैठका झाल्या, त्यातली सघन अधिक वेळाची बैठक झाली अगदी परवा मी आणि शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये. त्या बैठकीमध्ये काही सोल्युशन्स आली आहेत. रिटायर्ड जज भोसले विदेशात होते, त्यामुळे 30 तारखेला संध्याकाळी 5 वाजता हे तिघेही एकत्र असताना, त्यात भोसले साहेब बहुधा आज उद्याकडे येतील, त्यामुळे ते आधी बसून आम्ही जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या प्रस्तावावर खूप लिगल विचार करतील. संध्याकाळी 5ला त्यांच्याबरोबर बैठक आणि संध्याकाळी 7ला मंत्रिमंडळातल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमुख मंत्र्यांबरोबर बैठक होऊन जवळजवळ 30 तारखेला यातली सगळ्या समाजाला समाधान देणारी सोल्युशन्स इव्हॉल्व्ह होतील. इव्हॉल्वला मराठी शब्द काय तर ठरतील, निर्णयाप्रत येतील असा मला विश्वास आहे. अशा प्रकारच्या घटना घडणं हे कोणाच्याही मनाला क्लेश देणार आहे, आणि त्यावर ज्या ज्या तपास यंत्रणा असतात त्यांना काम करू द्यावं. तर आपटे कोण मला माहीत नाही, ते गायब आहे ते तुमच्याकडूनच कळलं. पोलीस सक्षम आहेत, पोलिसांच्या स्टेप्स असतात, शेवटी वॉन्टेड करायचं असतं ते करतील. आणि सध्या पोलिसांची यंत्रणा इतकी परफेक्ट आहे की अगदी मोबाईल बंद करून पातळात जरी बसला तरी ते शोधतात. आणि त्यामुळे सरकारी यंत्रणा, तपास यंत्रणा, आता एन्काउंटर झाला का स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी ते केलं, यासाठी एक CID इन्क्वायरी बहुतेक सुरू झाली आहे. एक निवृत्त न्यायाधीशाची कमिटी अपॉइंट झालेली आहे. त्याचे आईवडील कोर्टात गेलेले आहेत दाद मागायला. बघू
हाच प्रॉब्लेम झालाय विरोधकांचा की ते संविधान बदलणारे ते आमच्यावर आरोप करून ते संविधान मानतच नाही. ते कोर्ट मानत नाहीत, ते CID म्हणत नाही, ते CBI म्हणत नाहीत आणि काहीच म्हणत नाही. काही झालं की सुप्रीम कोर्टाचे सगळ्यांवर आरोप करतात. आम्ही संविधान मानतो, संविधानाचं रक्षण करतो, तर आम्हाला या सगळ्या सिस्टीम मान्य आहेत. अशा पद्धतीनं अनेक कंत्राटदार जे आहेत ते आता मंत्रालयाच्या फेऱ्या मारतात अशी माहिती समोर आहे. सदा सर्व काळ हीच पद्धती असते की एखादं 500 कोटीचं काम ठरलं तर ते 3 वर्षात पूर्ण करायचं असतं आणि त्यामुळेच त्याच्यात प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये ती तेवढी वन थर्ड प्रोव्हिजन घेतली जाते आणि त्यामुळे बिलं मिळत नाहीत अशी स्थिती महाराष्ट्राच्या कोणी मुख्यमंत्री असलं, कोणाचं सरकार असलं. मी PWD मिनिस्टर होतो, माझ्याकडे दिवसाला 1000 लोक भेटायला आले तर त्याच्यात 700 जण कॉन्ट्रॅक्टर असायचे. आमचं बिल मिळायचं म्हणजे यांचं बिल का राहिलंय, मग काही प्रोव्हिजन केली जायची, मग बिलं दिली जायची, सगळ्यांची बिलं दिली गेली. चला आता माझ्याकडे पैसे या 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 अशी स्थिती राज्याची कधीच नसते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.